जी तुम्हाला सर्वांना माहिती आजही बरेच गट हा पीक कर्जापासून वंचित आहे. तरी ज्यांनी घेतलेलं असेल तुमच्या मार्फत मी सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही पण प्रसार करा. ज्यांना कोणाला पीक कर्ज हवे असेल त्यांनी आपल्या शाखेशी संपर्क साधून ते लवकरात लवकर घ्यावे. प्लस त्याच्यासोबत आता इथं बरेच 2-3 जणांना आपण ग्रुप करण्यासाठी सुद्धा मशीनच्या मागसाठी आपण कर्ज दिलं होतं केंद्रामार्फत. त्यांचं पण उत्पन्न वाढलं. तीच योजना तुम्ही सर्वांनी पण द्यावी. आपल्या भागामध्ये तुझं उत्पन्न चांगलं आहे. प्रत्येकाकडे नाही म्हटलं तर 2 म्हशी 4 म्हशी प्रत्येकाकडे आहे. ती वाढ करण्यासाठी सुद्धा आपल्याला जिल्हा उद्योग एक चांगली योजना आहे जी आपल्या बँकेमार्फत आपण राबवू. त्यासाठी पण आता मॅडम तुम्हाला मार्गदर्शन सविस्तर मार्गदर्शन करतीलच. तसंच काही आता जे आपलं उत्पन्न आहे कृषी उत्पन्न त्याच्यावर प्रक्रिया उपयोग करण्यासाठी TMA मध्ये 35% सबसिडी अवेलेबल आहे. त्यासाठी आपण म्हणजे मी तुम्हाला ती माहिती दिलेली आहे की आपण त्यासाठी देशपांडे साहेबांना निमंत्रित केलेलं आहे की ते तुम्हाला त्या स्कीम मध्ये सांगतील कोणते कागदपत्र लागतात. ती योजना सुद्धा आपण आपल्या बँकेमार्फत राबवणार आहोत. आणि प्लस बचत गटांच्या ज्या महिला आहेत त्या बचत गटांना इंडिव्हिज्युअल कर्ज लागत असेल त्यांना सुद्धा PMGP मधला लाभ मिळतो. तसेच बचत गटाला सुद्धा आपण फायनान्स करणार आहोत. या सर्व योजनांची माहिती देण्यासाठी आपण इथं निमंत्रित बोलवलेले आहेत. तरी आपण मला ऐकण्यापेक्षा आपण त्यांना सर्वांना करून ऐकू. तर धन्यवाद.